हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 37. कस्माच्च तेन न मेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवासत्वमक्षरं सदसत्तत्परय्यत्. महात्म्या, ते आपल्याला का बरे नमस्कार करणार नाहीत? आपण गुरूंचे गुरु आणि ब्रह्माचेही आदिकर्ता आहात. आपण अनंत, देवेश, जगन्निवासी, अक्षर, सत, असत याच्याही पलीकडे जे काही आहे तेही आहात. मागील श्लोकात आपण पाहिले की त्या विराटाला अर्जुन आणि तमाम लोक तसेच सर्व सिद्धगण परत परत नमस्कार आणि प्रणाम करत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणत आहे की असे का बरे होणार नाही? ते अशा प्रकारे का बरे परत परत नमस्कार आणि प्रणाम करणार नाहीत? अर्थातच ते नमस्कार आणि प्रणाम करणारच, कारण आपण आता अर्जुन भगवंत श्रींची स्तुती करत आहे. त्याला त्या विराटाची जी सत्य ओळख झालेली आहे ती तो येथे एक एक करून व्यक्त करत आहे. महात्मा, अर्जुन त्या विराटाला महान आत्मा असे संबोधत आहे, कारण भगवंत श्री हेच परमात्मा आहेत. तेच या परमब्रह्माची शक्ती आहेत. त्यांचाच अंश येथे जीवयोनीत वास्तव्य करत असतो. गुरूंचे गुरु योगाधिराज पातंजलींचे सूत्र आहे, स एव पूर्वेशामपि गुरुः. परमात्मा मूळ गुरु आहे, गुरूंचाही गुरु आहे. परमात्मा मूळ आदिकारण आहे. भगवंत श्रींनीच प्रथम योग विवस्वानाला सांगितला, मग तो तेथून मनूला, मानवाला शिकवला गेला. ब्रह्माचा ही आदिकर्ता. आपल्यापासूनच हे विश्व निर्माण झाले आहे. त्यानंतर मग विश्वकर्मा ब्रह्मा निर्माण झाला. त्याने मग या सृष्टीची रचना केली. अनंत. आपण अनंत आहात. आपला थांग पत्ता लागत नाही. आपली सुरुवात कोठे होते आणि आपला शेवट कोठे होतो याचे आकलन होत नाही. जिकडे पाहावे तिकडे आपण आहातच. तसेच आपण त्या पाहण्याच्याही पलीकडे पसरलेलेच आहात. देवेश. आपण देवेश म्हणजे देवांचेही आदिदेव आहात, कारण आपल्यामधून व्यक्त होत असलेल्या असंख्य वृत्तींपैकी देव ही एक वृत्ती व्यक्त होत असते. जगन्निवासी. जगात सर्वत्र आपला निवास असतो. असे एकही ठिकाण नाही की जेथे आपण नाही. अक्षर. आपण अविनाशी आहात. आपण सतत नेहमी असणारच आहात. या विश्वाचा एकमेव नाश संभवतो, परंतु आपण नेहमीच असणार आहात. सत. आपण सत्य आहात. आपणच एकमेव सत्य आहात, कारण आपल्या व्यतिरिक्त इतर सर्व काही नाश होऊ शकते. असत. जे काही सत नाही तेही आपणच आहात, कारण तेही आपल्यापासूनच निर्मित झालेले आहे. अतीत. असे जे जे काही सांगावे किंवा सांगू नये अशाच्या पलीकडे जे काही असेल तेही आपणच आहात, कारण परमात्मा विश्व व्यापून वर उरलेला आहे. तोच शेवट आहे. त्याच्यानंतर काही म्हणजे काहीही नाही. हरिओम.